पद्धतीने सगळे मोर्चे निघतात, त्यामध्ये वेगळं राजकारण आहे असं देखील रोहित पवारांनी सुद्धा ट्विट करून सांगितलेलं आहे. असं आहे ना, ह्यांना जोपर्यंत ह्यांच्या घरात अशी काही लव जिहादची घटना होत नाही ना, त्यांना धड पोचणार नाही. जे पण हे बोलणारे, या जिहादांना समर्थन करणारे जे लोक आहेत ना, नेते आहेत ना, त्यांना सांगेन येऊन ह्या आईला भेटा, ह्या वडिलांना भेटा, तिच्या आईचे अश्रू बघा आणि मग सांगा आम्ही जे करतोय ते चुकीचं करतोय का. मग सांगा आम्ही जे पोलिसांवर जे बोलतोय ते चुकीचं बोलतोय का. हे वडील जेव्हा तिच्या वाढदिवसाला तिला केक घेऊन गेले, पोलिसांनी ह्यांना धमकावून परत घरी पाठवलं की तू जायचं नाही. त्या अधिकाऱ्याचं नाव आणि सगळी माहिती माझ्याकडे आहे, म्हणून आमच्यावर टीका करा. आम्ही काय कुठला पक्षाचा झेंडा घेऊन आलेलो नाही, मी काय कुठला पक्षाचा आमदार म्हणून आलेलो नाही. एक हिंदू म्हणून अगर आम्ही जिवंतच राहिलो नाही, आमची संख्या कमी करायला अगर प्रयत्न होत असेल ना, तर ह्या बोलणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावं, उद्या तुमच्या घरात पण जेव्हा ही घटना घडेल तेव्हा कोण येणार नाही आजूबाजूला.